समजा वर्षातनं आपण त्याला लेक्चरला तर नाही बाबा तो आलाच पाहिजे, पण कमीत कमी एक दिवस राष्ट्रीय सणाला तरी यायला पाहिजे. कारण शिकेचा झाली आता परत वेळ तुम्ही त्यांना हे करा वाटलं काय असेल पण आज त्यांना जरा अडवणार नाही, त्यांचे फॉर्म एनरोल होतील. आता काय होतं की जवळजवळ आपल्याकडे 985 विद्यार्थी आहेत. 985 मध्ये जर 200 विद्यार्थी जर प्रेझेंट राहत नसेल तर काय करायचं सांगा बरं. म्हणजे कॅल्क्युलेशन तुम्ही प्रत्येक पोराकडून तुम्ही 1000 रुपये घेताय. 1000 घेतले तर आपण जेवढे पैसे होते त्यांच्यासाठी खर्च होतो. तुम्ही म्हणले 1000 घेतले, तुम्ही पण म्हणले 1000 घेतले, पण ते त्यांच्यासाठी खर्च होते. नाही तुम्ही काय म्हणले की बाबा तुम्ही 1000 घेतले, बरोबर. तुम्ही काय म्हणले की बाबा 1000 घेतले. समजा मी तुम्हाला म्हणलं की समजा 1000 रुपये घेतले, हे त्यांच्यासाठीच खर्च होते. बरोबर घेतले म्हणलो नाही ना की आम्ही 1000 घेतले म्हणून. ह्यात काय सांगता तुम्ही? तुम्ही काय म्हणताय की त्या विद्यार्थ्यांच्याकडनं समजा तुम्ही जर 1000 विद्यार्थी 1000 रुपये घेतले, समजा 1800 विद्यार्थी असतील तेवढे पैसे म्हणतात. तर मी तुम्हाला काय म्हणतोय, समजा जर घेतले 1000 तर त्याचे पैसे त्यासाठी वापर होते. दाखवा तुमची नोटीस दाखवा मला किती. एक काम कर ना बघ, तिथे 100 केलेले 1000 खोड बरं का, 100 ठराविक टाक. 100 नको टाकू, ठराविक टाक. ठराविक काय असेल ते, कारण 100 रुपयासाठी कोणत्या फोन करून सांगतो किंवा काय नाही. ठराविक कर डायरेक्ट तिथं 1000 ठराविक रक्कम घेतली. पेन आणून दाखवून पेन ते नाही तिथं काय ते आसपास पेन. पण ती काल पोरं आली होती त्यांना आपण बसून बी दिलेले. काही मला वाटतं 4 जण आली होती ना, रोड एक होता आणि ते 2-3 आणि आता काय करतो मी, आमचं असं म्हणणे तुम्ही जेवढं परवडचं घेतलंय ना तेवढे मागे देऊन टाका पैसे. काय म्हणतं की आमची काही अडचण नाही, पण ते काय येत नाही ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारायला पाहिजे का नाही. विद्यार्थी नाही, मी माझी पोरासाठी बोलत नाही. तुम्ही टोटल ज्यांना जेवढे काय म्हणतोय की आपल्याला त्या पोरांच्या पैशावर काय ते स्टाफचं पेमेंट नाही करायचं, नाही बरोबर. किंवा त्या विद्यार्थ्यांनी फी भरली म्हणूनच सगळं संस्था चालते असं नाहीये. आम्हाला फक्त एक की बाबा त्यांनी त्या दिवशी यावं, किंवा तो विद्यार्थी जर 30,000 कॉलेज आले पाहिजे त्याबद्दल तुम्ही तुम्हाला राईट दिलेत ना पर्सेंटेज किती टक्के आले पाहिजे. विद्यार्थ्यांनी जर 30,000 रुपये फी भरतोय त्यांनी यायला पाहिजे ना. आपण त्यांच्याकडे 17-18 लाखाची लॅब तयार केलेली, कॉम्प्युटर येतं, सॉफ्टवेअर आहे, स्टाफ आहे 27-28, तर यायला पाहिजे का नाही पाहिजे. आलं पाहिजे 100% आलं पाहिजे. पण हा दंड आकार नियमित आहे का नाही पुढे? मी काय सांगतो त्या प्रत्येकाची ऐपत नाही सर, प्रत्येकाची ऐपत नाही 1000 रुपये भरायची. कुणाची 100-100-200 रुपयासाठी गरीब बांधून पैसे घेतात. तुम्ही जर असं जर पैसे आकारत असाल ना ते सरासर चुकीचंच आहे ना. आम्हाला जी ताण होतो ना तिथं आम्ही लढणार 100% लढा तुम्ही. मी काय सांगतोय की आमचे काय तुम्ही आला आमच्यापासून, आम्ही काय तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही चुकीचं आहे आम्हीच बरोबर आहे. समजा जर काही चूक झाली असेल तर आपण ते सुरू 100% तुम्ही ना जिथं आम्ही तुम्हाला काय सांगतोय की बाबा त्या विद्यार्थ्यांनी जर आपण एवढं करतो ती यावं हीच अपेक्षा आहे आम्हाला. नाही 100% तुमची बरोबर आहे, अपेक्षा बरोबर आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण ही कुठेतरी पद्धत बदलली पाहिजे. इथून पुढे तरी आता काय झालं दंड प्रत्येकाची ऐकत नाही सर, प्रत्येकाची ऐकत नाही. विद्यापीठाचा नियम आहे तो 75% प्रेझेंट, तर तो राहिला पाहिजे ना 75%. ठीक आहे ना, तुम्ही तुमच्या नियमानुसार चला ना. आम्ही कुठं काय म्हणलो, तुम्ही तुमच्या नियमानुसार चला. जिथं काय अडचण वाटली तुमचं तुम्ही नियम लागू करा ना. 75% नाही तसं तुमचं तुम्हाला नियम आहेच ना. तुम्हाला तसं लावून म्हणजे तुम्हाला कुठे आम्ही अडवणूक केली, तुमच्या नियमात कुठे अडवणूक केली. पण तुम्ही जे हे बेकायदेशीरपणे दंड आकारताय ना त्याचा आम्ही तुम्हाला त्याचा आक्षेप घेतलेला आहे फक्त. ते कुठेतरी तुम्ही तुम्हाला त्या गोष्टीचं व्यवस्था बंद पडली पाहिजे, दंड घेणे हे घेणे. पण प्रत्येकाचे पैसे देण्याची ऐपत नसते. मी काय सांगतो तुम्हाला की बाबा जे काय आहेत विद्यार्थी ते काल आले होते तुमच्या कानगावचे, तुमचं काल बोलणं आपलं झालंय. आणि कानगावपुरतं नाही म्हणत मी अख्ख्या महाविद्यालयासाठी मी म्हणतो. मी सगळे जेवढे विद्यार्थी आलेले समजा एखादा म्हणलंच माझे लयच अडचणी आमच्या गावची पोरं असा विषय नाही. असा विषय नाही, टोटल सगळ्या पोरांचं. मी पण ह्या कॉलेजमध्ये शिकलेलो आहे. माझी काय अडचण होती, मला किती त्रास झाला या गोष्टीचा मला मान्य आहे. मला माहिती किती त्रास झाला या गोष्टीचा मला. त्यामुळे मी त्याचा विषय नाही समजा. पण हे जर मला हे उघडकीस कळल्यामुळे पोरांनी सांगितल्यामुळे मी आज हा विषय घेतलेला आहे मनावर. ह्याच्या गोष्टी मी तुम्हाला कालच बोललो ना. आपण मी तुम्हाला कालच सांगितलं की बाबा जे आहे ते मी तुम्हाला अगदी स्पष्ट जे आहे ते सांगितले की बाबा पोरं काही येत नाही. चालतं तुम्ही तुमच्या नियमन, आम्ही म्हणत नाही आम्ही तुम्ही तुमच्या नियमानुसार चला, आम्ही आमच्या नियमानुसार चला. तुम्ही तुमची 75% हजेरी घ्या ना कंपल्सरी. हा तुमची हजेरी घ्या ना. मला आमच्या पद्धतीने आम्ही म्हणत नाही तुम्ही तुमची कंपल्सरी नियम लावा, काय करायचं ते करा. 75% हजेरी घ्या. नाही आलं तर काय असेल ती प्रोसेस करा तुम्ही तुमची, त्याबद्दल आमचं वाद नाही.
पण आमचा फक्त विषय बनतो की तुम्ही दंड आकारला का बाबा, त्याचा तो विषय. आणि किती जणांकडून आकारला तेवढं फक्त आम्हाला लेखी स्वरूपात माहिती द्या, ते बघू बाकीचं काय कसं करायचं. आणि ते पण तुम्ही पैसे रिफंड करणार नाही बरं, ते पण सांगा मला. आणि ते ते पण तुम्हाला माहिती देतो, सगळं देतो. हा, ठीक आहे. मग आपण त्याला अर्ज द्यायला तुम्हाला आम्हाला पोच देतो तेवढे. शिकतो ना. आणि